नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आर-टी ॲडमिशन 2024-25 लॉटरी निकाल जाहीर झालेला आहे। आर-टी रिझल्ट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं आहे की नाही हे कसं चेक करायचं, त्याचबरोबर ॲडमिशनसाठी लागणारा अलॉटमेंट लेटर असेल, हमीपत्र असेल, हे कसं डाउनलोड करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच माहितीपूर्वक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात। आता मित्रांनो, इथे पाहू शकता आपण आर-टी ॲडमिशनची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आलेलो आहे। student.maharashtra.go.in या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटवरती आल्यानंतर इथे खाली पाहू शकता आर-टी 25% ॲडमिशन पोर्टल। आता इथे काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे, ती पहिल्यांदा आपण इथे पाहूयात। तर आता इथे पाहू शकता आर-टी 25% ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते, त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा। म्हणजे जर तुमचं काही पोर्टल चाललं नाही तुम्ही चेक करताना तर तुम्हाला घाबरायचं नाही, पुन्हा प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर इथे पाहू शकता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात। तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिनमध्ये किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी किंवा काढून घ्यावी। पालकांनी आपल्याबरोबर आर-टी पोर्टलवर असलेले हमीपत्राची प्रिंट देखील घेऊन जायची आहे। म्हणजे तुम्हाला तुमची जी ऑनलाईन नोंदणी करताना जी कागदपत्रे दिली होती त्याची मूळ प्रत आणि साक्षांकित प्रत तुम्हाला घेऊन जायचे। त्याचबरोबर अलॉटमेंट लेटर तुमच्यासाठी लागणाऱ्या ॲडमिशनसाठी, त्याचबरोबर हमीपत्र देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। हे कसं डाउनलोड करायचं हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्याचबरोबर इथे पाहू शकता आता आर-टी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2024-25 या वर्षाकरता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर SMS प्राप्त होतील, परंतु पालकांनी फक्त SMS वर अवलंबून न राहता आर-टी पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी। म्हणजे तुम्हाला SMS वर अवलंबून न राहता तुम्हाला पोर्टलवरती जाऊन अर्जाची स्थिती आपल्या चेक करायची की आपला नंबर लागला आहे की नाही हे पाहायचं आहे। त्यानंतर पाहू शकता अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश आहे तो ऑनलाईन निश्चित करावा। म्हणजे तुमचा जो ऑनलाईन प्रवेश आहे तो निश्चित करणे तुम्हाला गरजेचं आहे। आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसिप्ट पडताळणी समितीकडे घेणे आवश्यक आहे। म्हणजे तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन झालेलं आहे याची रिसिप्ट असते ती तुम्हाला घेणे गरजेचं आहे। प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पाहावा। त्याचप्रकारे निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे SMS पाठवले जातील। आता ही आहे माहिती, ही तुम्हाला व्यवस्थित माहितीपूर्वक वाचायचे पोर्टलवरती जाऊ। आता तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, तुमच्या ॲडमिशनसाठी तुम्हाला हमीपत्र देखील आवश्यक आहे। तर हमीपत्र कसं डाउनलोड करायचं, त्याचनंतर अलॉटमेंट लेटर कसं पाहायचं, त्यानंतर तुमची यादीमध्ये लिस्टमध्ये तुमचं नाव आलं आहे की नाही ते कसं चेक करायचं हे आपण आता पाहूया। तर तुमचे लिस्ट जर तुम्हाला पाहायचे असेल ॲडमिशन म्हणजे तुमचं लॉटरीमध्ये नाव लागलं आहे की नाही हे पाहण्यासाठी इथे पाहू शकता सिलेक्टेड मूळ निवड यादी। तर सिलेक्टेड मूळ निवड यादीमध्ये क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता अकॅडमिक इयर 24-25 इथं तुमचा जो डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर गोवरती क्लिक करा। गोवरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता डाउनलोड सिलेक्शन लिस्ट PDF इथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जी PDF असेल, जी सिलेक्शन लिस्ट असेल ती तुम्हाला सर्व सिलेक्शन लिस्ट इथे पाहायला मिळेल। तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन नंबर टाकून किंवा नाव टाकून तुम्ही पाहू शकता की तुमचं यादीमध्ये लिस्टमध्ये नाव आलं आहे की नाही। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव आलं आहे की नाही हे चेक करू शकता। आता त्यानंतर जी वेटिंग लिस्ट आहे ती कशी पाहिजे, तर वेटिंग लिस्ट पाहण्यासाठी इथे आल्यानंतर इथे पाहू शकता आता इथेच खाली ऑप्शन दिलेला आहे, इथे पाहू शकता वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी। तर तुमचं प्रतीक्षा यादीमध्ये जर नाव असेल तर आहे की नाही हे चेक करण्यासाठी याच्यावरती क्लिक करा। पुन्हा तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, जे डिस्ट्रिक्ट असेल ते सिलेक्ट करून घ्या इथे आणि गोवरती क्लिक करा।
पुन्हा तुम्हाला जी प्रतीक्षा यादी असेल, जी वेटिंग लिस्ट असेल, ती देखील तुम्हाला इथे पाहायला मिळेल. गोवरती क्लिक करायचं आहे आणि इथे डाउनलोड वेटिंग लिस्टवरती तुम्हाला खाली क्लिक करायचं. आता इथे पाहू शकता ही वेटिंग लिस्ट तुम्हाला पाहायला मिळेल. अशा प्रकारे तुम्ही सिलेक्शन म्हणजे जी मूळ यादी आहे ती देखील पाहू शकता आणि वेटिंग लिस्ट देखील तुम्ही पाहू शकता. आता यानंतर तुमच्याकडे ॲडमिशनसाठी हमीपत्र असणं गरजेचं आहे. सेल्फ डिक्लेरेशन, तर इथे पाहू शकता वेबसाईटवरतीच पोर्टलवरती आल्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र यावरती क्लिक करायचं आहे. डाउनलोडवरती क्लिक करा. आता हे तुमच्याकडे हमीपत्र असणं गरजेचं आहे. हे तुम्हाला हमीपत्राची प्रिंट काढायची आहे आणि हे देखील तुम्हाला हमीपत्र घेऊन जायचं आहे. त्यानंतर आता हे झालं हमीपत्र. आता तुमची कागदपत्रे देखील तुम्हाला घेऊन जायचंच आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे अलॉटमेंट लेटर असणं गरजेचं आहे. तर अलॉटमेंट लेटर डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथे ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये या. इथे ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर काय करा, इथं युजर लॉग इन फॉर 2024 आणि 25. आता इथे तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर असेल तो टाका, पासवर्ड असेल तो टाका आणि हा जो कॅप्चा दिसतोय हा कॅप्चा टाका. त्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्डचा ऑप्शन पाहायला मिळेल. ॲडमिट कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे अलॉटमेंट लेटर असेल ते तुमच्यापुढे डाउनलोड होईल. ते अलॉटमेंट लेटर घेऊन प्लस तुमचं हमीपत्र घ्यायचं आहे, अलॉटमेंट लेटर घ्यायचं आहे आणि जे मूळ कागदपत्र असतील, झेरॉक्स असतील ते सर्व घेऊन तुमचं ॲडमिशन निश्चित करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये नाव आलं आहे की नाही ते चेक करू शकता, हमीपत्र डाउनलोड करू शकता, त्यानंतर ॲडमिट कार्ड देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.